नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 ऑगस्ट 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, विजय वडेट्टीवार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विजय वडेट्टीवार यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी म्हणजेच 9 ऑगस्टला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. जर तुम्हाला असं विचारलं 2023 ची थीम काय आहे, लगेच लिहून घ्या. इंडिजिनियस युथ ॲज एजंट्स ऑफ चेंज फॉर सेल्फ डिटर्मिनेशन अशा प्रकारची थीम आहे 2023 साठी. कधी कधी थीम ही तुम्हाला ऑप्शनमध्ये डिरेक्टली इंग्लिशमध्येच या ठिकाणी बघायला भेटत असते. त्याच्यामुळे तुम्ही याच्याबद्दल बिलकुल चिंता करू नका की सर थीम मराठीमध्ये सांगा किंवा इंग्रजीमध्ये सांगा. ठीक आहे, तर इंडिजिनियस युथ ॲज एजंट्स ऑफ चेंज फॉर सेल्फ डिटर्मिनेशन ही थीम आहे 2023 साठी जागतिक आदिवासी दिवसाची, जो की आपण साजरा करतो 9 ऑगस्टला. क्लिअर? प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच ऑगस्ट महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच चर्चा करूया. जसं की काळजीपूर्वक ऐका. 1 ऑगस्टला 2 ते 3 दिवस असतात. राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जो काही ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा आहे हा आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 77वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करणार आहोत 15 ऑगस्ट 2023 रोजी, 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस, 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. दरवर्षी नागासाकी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. परत एकदा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 9 ऑगस्ट. तर आजच्या दिवशी आपण जागतिक आदिवासी दिवस आणि जागतिक नागासाकी दिवस हे दोन्ही दिवस आपण आजच्या दिवशी साजरा करतो. ठीक आहे, प्रश्नामध्ये या ठिकाणी नागासाकी या शहराबद्दल बोलण्यात आलं. तर तुम्ही 6 ऑगस्टला सुद्धा आपण हिरोशिमा शहराबद्दल माहिती घेतली, आज नागासाकी शहराबद्दल. म्हणजे हे जे काही 2 दिवस आहेत, हिरोशिमा दिवस आणि नागासाकी दिवस, याच्यावरती एक्झाममध्ये खास करून प्रश्न विचारले जातात. जे काही रिपीट प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यावरती आपण नजर टाकूया. जसं की जपान या देशातील हिरोशिमा या शहरावर 6 ऑगस्ट 1945 रोजी अणुबॉम्ब टाकण्यात आला होता. हा जो काही अणुबॉम्ब टाकण्यात आला याच्यामधील जे काही बॉम्बचे जनक होते त्यांचं नाव होतं डॉक्टर ओपेनहाइमर असं त्यांचं नाव होतं. पहिला जो काही अणुबॉम्ब टाकण्यात आला तो 6 ऑगस्टला टाकण्यात आला हिरोशिमा शहरावरती, आणि दुसरा जो काही अणुबॉम्ब टाकण्यात आला तो 9 ऑगस्टला टाकण्यात आला नागासाकी शहरावरती. जो काही हिरोशिमा शहरावरती बॉम्ब टाकण्यात आला होता त्या बॉम्बचं नाव होतं लिटल बॉय आणि नागासाकी शहरावर टाकण्यात आलेल्या बॉम्बचं नाव होतं फॅट मॅन. हे झालं त्या बॉम्बबद्दल माहिती. आता एक्स्ट्रा पॉइंट जो की आपल्या भारताबद्दल आहे. जसं की भारताने 28 मे 1974 रोजी अणुस्फोटाची यशस्वीपणे चाचणी केली जरी असली तरी भारत हा देश एकमेव असा अपवाद देश आहे जो अणुशक्तीच्या संहारक भूमिकेला सुरुवातीपासूनच विरोध करीत आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. शेवटच्या गावांना जोडण्यासाठी भारत नेट प्रकल्प वाढवण्यासाठी किती लाख कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे?
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जवळपास 1.39 लाख कोटी एवढा या ठिकाणी निधी मंजूर केलेला आहे. कशासाठी? तर लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी, म्हणजे जे काय शेवटचं गाव असणार आहे बरोबर, त्या तिथपर्यंत गावांना जोडण्यासाठी भारत नेट प्रकल्प वाढवण्यासाठी ही मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 2-3 एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. भारत नेट हा जागतिक किंवा जगातील सर्वात मोठा ग्रामीण दूरसंचार प्रकल्प आहे. आतापर्यंत सुमारे 1.94 लाख याच्याशी या ठिकाणी जोडण्यात आलेली आहेत आणि उर्वरित गावे पुढील 2.5 वर्षामध्ये जोडली जाणार आहेत, अशा प्रकारची अपेक्षा किंवा घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4, काळजीपूर्वक आहे का, प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्वोत्कृष्ट राज्य अवयव आणि टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन पुरस्कार कोणत्या राज्याला भेटलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू राज्याला या ठिकाणी सर्वोत्कृष्ट राज्य अवयव आणि टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हे जे काय सन्मान आहे किंवा हा जो काही पुरस्कार आहे तो केव्हा घोषित करण्यात आला? तर 3 ऑगस्टला. 3 ऑगस्टला अजून एक दिवस असतो भारतीय अवयवदान दिवस आणि 2023 मध्ये आपण 13व्या क्रमांकाचा भारतीय अवयवदान दिवस म्हणून आपण साजरा केलेला आहे. तर याच्याच अनुषंगाने हा पुरस्कार या ठिकाणी भेटलेला आहे तमिळनाडू या राज्याला. लगेच या ठिकाणी आपण तमिळनाडू बद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टालिन, राज्यपाल आहेत R.N. रवी आणि राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत, मेट्टूर आणि भवानी सागर. बघूया पुढचा प्रश्न क्रमांक 5. एका पुस्तकाबद्दल प्रश्न आहे. मान्सून नावाचे एक पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, अभय के असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अभय के असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. मान्सून असं या पुस्तकाचं नाव आहे. प्रश्न कशाबद्दल आहे? महत्त्वाच्या पुस्तकाबद्दल आणि त्यांच्या लेखकाबद्दल. तर लगेच मागील आठवड्यामध्ये महिन्यांमध्ये जे काही नवनवीन पुस्तके या ठिकाणी पब्लिश झालेली आहेत आणि त्यांचे जे काही लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की गीता अवकरण अ प्रभ्यासीज अप्रोच हे पुस्तक लिहिलं आहे के शिवप्रसाद यांनी. रिंग साइड हे पुस्तक लिहिलं आहे विजय दर्डा यांनी. द पॉवर ऑफ वन थॉट हे पुस्तक लिहिलं आहे B.K. शिवानी यांनी. कलेक्टिव्ह स्पिरिट कॉन्क्रीट ॲक्शन शशी शेखर वेंपटी. अजय ते योगी आदित्यनाथ शंतनू गुप्ता. नालंदा अभय मोस्ट ऑफ व्हॉट यू नो अबाउट ॲडिक्शन इज रॉंग हे पुस्तक लिहिलं आहे अनिरुद्ध काला यांनी. इंडियन फायनान्स मिनिस्ट्री फ्रॉम इंडिपेंडन्स टू इमर्जन्सी हे पुस्तक लिहिलं आहे अशोक कुमार भट्टाचार्य यांनी. द योग सूत्राज फॉर चिल्ड्रन हे पुस्तक लिहिलं आहे रूपा पै यांनी. कलर्स ऑफ डिवोशन हे पुस्तक लिहिलं आहे अनिता भरत शहा यांनी. गोवा 1961 द कम्प्लीट स्टोरी ऑफ नॅशनलिझम अँड इंटिग्रेशन हे पुस्तक लिहिलं आहे वाल्मिकी फालेरो यांनी. ॲज द व्हील टर्न्स हे पुस्तक लिहिलं आहे रणजित प्रताप यांनी. मेमोरीज नेव्हर डाय हे पुस्तक लिहिलं आहे Y.S. राजन, मरई कायर आणि श्रीनिवासन यांनी. आणि मान्सून हे पुस्तक लिहिलं आहे अभय के या लेखकांनी. पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या बॅडमिंटनपटूने जपान ओपन 2023 एकेरी पुरुषांचे जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्हिक्टोर एक्सेल्सेन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? व्हिक्टोर एक्सेल्सेन असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी जपान ओपन 2023 मधील जे काही मेन्स कॅटेगरीमधील एकेरी कॅटेगरीमधील पुरुषांचं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे. प्रश्न हा खेळाबद्दल आहे. तर लगेच मागील काही आठवड्यामध्ये जे काही वेगवेगळ्या चॅम्पियनशिप पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल खेळाडूने जिंकले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की इटालियन ओपन 2023 ची पुरुष एकेरी स्पर्धा जिंकली आहे डॅनिल मेदवेदेव यांनी. मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 जिंकली आहे H.S. प्रणॉय यांनी. ऑर्लिन्स मास्टर्स 2023 जिंकली आहे प्रियांशु राजावत यांनी. कॅनडा ओपन बॅडमिंटन 2023 पुरुष एकेरी स्पर्धा जिंकली आहे लक्ष्य सेन यांनी. आणि जपान ओपन 2023 पुरुष एकेरी स्पर्धा जिंकली आहे व्हिक्टर एक्सेल्सेन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. काळजीपूर्वक आहे का?
टिंबटिंब आणि रशियन कंपनी मेट्रो वॅगन मॅश यांच्यामध्ये सुमारे 120 वंदे भारत गाड्यांचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठीचा करार झालेला आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RVNL हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. RVNL म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड यांच्यासोबत रशियन कंपनी मेट्रो वॅगन मॅश या 2 कंपन्यांमध्ये या ठिकाणी करार झालेला आहे. कशासाठी? तर सुमारे 120 वंदे भारत गाड्यांचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी. ठीक आहे, तर RVNL हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या कंपनीची स्थापना झाली आहे 24 जानेवारी 2003 ला, मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष आणि MD आहेत प्रदीप गौर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा, प्रभू श्रीराम महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित होणार आहे? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी प्रभू श्रीराम महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपल्या महाराष्ट्राबद्दल आपण जाणून घेऊया. आपल्या राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला. याच दिवशी गुजरात या राज्याची सुद्धा स्थापना झाली आहे आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 9वा, खालीलपैकी कोणत्या देशाने मुलांचा स्मार्टफोन वापर 2 तासांपर्यंत मर्यादित ठेवण्याची योजना आखलेली आहे? खूप चांगला निर्णय या ठिकाणी घेतलाय पर्याय क्रमांक डी, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. 8 वर्षाखालील मुलांना फक्त 40 मिनिटांसाठी या ठिकाणी स्मार्टफोन वापरता येणार आहे. 8 ते 15 वयोगटातील मुलांना दिवसातून फक्त 1 तास या ठिकाणी परवानगी असणार आहे. 16 ते 18 वयोगटातील मुले दिवसातून फक्त 2 तास इंटरनेट वापरू शकणार आहेत. सोबत एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. अल्पवयीन मुलांना रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेमध्ये मोबाईल डिव्हाइसवरती इंटरनेट सेवा वापरण्याची परवानगी दिली जाणार आहे. एक मजेशीर गोष्ट सांगतो, सकाळी 6 पर्यंतच का? कारण की सकाळी 6 वाजता आपला चालू घडामोडीचा व्हिडिओ येत असतो. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 10वा, सागर सेतू नॅशनल लॉजिस्टिक पोर्टल मरीन अंतर्गत पोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशन मॉड्यूल कोणी सुरू केलेले आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सर्बानंद सोनोवाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सागर सेतू नॅशनल लॉजिस्टिक पोर्टल याच्या अंतर्गत पोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशन मॉड्यूल या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पोर्ट बद्दल बोलण्यात आलं म्हणजेच पोर्ट PORT, पोर्ट म्हणजे बंदर. याच्याहून लगेच लिंक झालं पाहिजे तुम्हाला. सर्बानंद सोनोवाल कोण आहेत? बंदरे, जहाजबांधी आणि जलमार्ग मंत्री आहेत. तसेच आयुषचे कॅबिनेट मंत्री म्हणून सुद्धा ते कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा, भारतातील किती टक्के पक्षी स्थानिक आहेत असे झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या प्रकाशनामध्ये सांगण्यात आलेलं आहे? तर फक्त या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 5% पक्षी हे आपले स्थानिक पक्षी आहेत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 3-4 पॉईंट लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. जागतिक स्तरावर इतर कोणत्याही प्रदेशामध्ये हे 5% पक्षी अस्तित्वात नाहीत. भारतामध्ये 1353 पक्ष्यांच्या प्रजाती या ठिकाणी अस्तित्वात आहेत, जे जागतिक पक्षी विविधतेच्या अंदाजे 12.40% प्रतिनिधित्व करतात आणि या 1353 पक्ष्यांच्या प्रजात्यांपैकी 78 प्रजाती या आपल्या देशामध्ये स्थानिक आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा, मॅकडॉनल्ड्स इंडियाने भारतातील फर्स्ट एअरपोर्ट ड्राईव्ह थ्रू रेस्टॉरंटचे अनावरण कोठे केलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खालीलपैकी भारताचे सध्याचे गृह सचिव कोण आहेत? रमेश कुमार, अनुराग सिंग, अजय कुमार भल्ला की अनुराग सिंग? माफ करा, या ठिकाणी 2 ऑप्शन डबल झाले आहेत, काही हरकत नाही. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, पण तो ट्राय करणे, प्रयत्न करणे हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.